घड्याळ मी विसरूच शकत नाही, कारण पूर्वी तिकडेच होतो. ते घड्याळासमोरचं देखील बटन दाबावं. इच्छा सगळ्या उमेदवारांना आपण विजयी करावं. ज्या ठिकाणी भाजपाचा उमेदवार आहे तिथे कमळासमोरचं बटन दाबावं. जिथे शिवसेनेचा उमेदवार आहे तिथे धनुष्यबाणासमोरचं बटन दाबावं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार आहे तिथे घड्याळाचं बटन दाबावं. घड्याळ मी विसरूच शकत नाही, कारण पूर्वी तिकडेच होतो. ते घड्याळासमोरचं देखील बटन दाबावं. आणि आरपीआयच्या देखील माझ्या सहकाऱ्यांना विनंती करतो की मनामध्ये कुठचाही किंतु परंतु न ठेवता आपण सगळ्यांनी एकत्रपणानं या सगळ्या उमेदवारांचा जर प्रचार केला तर एकही जागा समोरच्याची निवडून येणार नाही. काय बोललो, एक वाक्य बोलले की 4 वाक्य तुम्ही करता. ज्यावेळी गुलाबराव पाटील साहेबांनी घड्याळाची आठवण करून मला दिली तेव्हा मी त्यांना असं म्हटलं, घड्याळ मी नक्की त्याचा उल्लेख करणार आहे, कारण त्या घड्याळातच मी काही वर्षापूर्वी होतो. त्याच्यामध्ये आवडलं, माझं घड्याळावर प्रेम आहे. मी असं कुठं काय बोललो, काहीच बोललो नाही. घड्याळ मी विसरलो नाही याचा अर्थ निशाणी सांगताना गुलाबभाऊ जे मला कानात बोलले की घड्याळाचं पण नाव घ्या, त्याच्यावर मी असं बोललो. मी घड्याळातच होतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.